आता आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट बघणार आहे, म्हणजे केमिस्ट्री 2 चा पार्ट बघणार आहे. पण तत्पूर्वी मागच्या वर्षी जे काही आपण स्टडी केलंय हायड्रोकार्बन्स या चॅप्टरमध्ये, ते पुन्हा एकदा थोडंसं इन शॉर्ट रिवाइज करूया आणि मग आपण 12वीच्या लेसनकडे वळूया. जो पहिला पार्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिव्हिजनमध्ये, तो असा आहे की आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने क्लासिफाय केलं होतं, ॲलिफॅटिक, ॲरोमॅटिक. जसं पार्ट लेसनचा चालू होईल तसं तसं आपण नक्कीच रिवाइज करूया. त्या पार्टमध्ये सुद्धा अनेक गोष्टी रिवाइज करण्यासारख्या आहेत. मी आत्ता एक ओव्हरऑल व्ह्यू घेतोय. ज्या गोष्टी कॉमन आहेत सर्व लेसनमध्ये त्याच्याबद्दल मी आत्ता थोडं बोलणार आहे. परत त्या लेसनमध्ये गेल्यावर प्रत्येक लेसनमध्ये 11वीचे जे काही संदर्भ असतील ते सुद्धा आपण 100% रिवाइज करू. सगळ्यांना आठवत असेल जेव्हा आपण 11th मध्ये बघितलं होतं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द केमिस्ट्री ऑफ कार्बन. याचाच अर्थ आताच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे काही लेसन आपण शिकणार आहोत, ऑल दोज आर द लेसन्स कन्सिस्टिंग ऑफ कार्बन केमिस्ट्री. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला फंक्शनल ग्रुप होते, त्यातील हॅलोजन, हायड्रॉक्सिल, इथरिक, अल्डिहाइडिक, कीटोनिक, कार्बोक्झिलिक ॲसिड, अमाइन या लोकांचा आपल्याला यावर्षी स्टडी करायचा आहे. आता हे सगळे फंक्शनल ग्रुप आपण आपल्या इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये बघितले होते. आपण बघितलं होतं की हॅलोजन हा सुद्धा फंक्शनल ग्रुप म्हणून ॲक्ट होतो. हायड्रॉक्सिल ग्रुप असा होता, तो पण फंक्शनल ग्रुप म्हणून ॲक्ट होतो. त्याचबरोबर कार्बोनिल कंपाऊंड्स होते आणि त्या कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये तत्पूर्वी इथरिक ग्रुप होता. त्याचबरोबर कार्बोनिल कंपाऊंड्स होते, त्याच्यामध्ये आपल्याला अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप होता. त्याचबरोबर दोन्ही बाजूला जर का अल्किल ग्रुप असतील, सगळ्यांना आठवत असेल आर म्हणजे अल्किल ग्रुप, आणि जर का दोन्ही बाजूला अल्किल ग्रुप असतील तर याला आपण कीटोनिक कंपाऊंड्स म्हणायचो. त्याचबरोबर ॲसिडिक कार्बोक्झिलिक ॲसिड हा एक सुद्धा ग्रुप होता. एस्टर हा सुद्धा एक ग्रुप होता. आणि अमिनो NH2 जेव्हा अल्किल ग्रुपला अटॅच असेल त्यावेळेस आपल्याला अमाइन्स मिळायचे. सगळ्यांना आठवत असेल आपल्याला अल्किल हॅलाइड्स किंवा हॅलो अल्केन्स मिळायचे जेव्हा हॅलोजन फंक्शनल ग्रुप होता. जेव्हा हायड्रॉक्सिल फंक्शनल ग्रुप होता त्यावेळेस आपल्याला अल्कोहोल मिळायचे. OR इकडे पण R असेल तर इथर कंपाऊंड मिळायचे. कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये इकडे R असेल तर आपल्याला अल्डिहाइड कंपाऊंड मिळायचं. त्याचबरोबर दोन्हीकडे R असेल तर कीटोनिक कंपाऊंड मिळायचं. मी अगोदरच बोललोय, इकडे R असेल तर इकडे कार्बोक्झिलिक ॲसिड्स मिळायचे. त्याचबरोबर इकडे अमाइन मिळायचे, एस्टर मिळायचे. हे जे डॅश लिहिले त्या डॅशच्या अलीकडे R आहे, हा C डबल बॉन्ड हा कॉमन पार्ट आहे सगळ्यांमध्ये. नाही तर इकडे पण 2 R लावाल. नाही, मी सांगायचं इथं कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये मला सांगायचं की हे जे कंपाऊंड्स आहेत, ॲसिड असो, कीटोन असो, एस्टर असो किंवा अल्डिहाइड असो, यांच्यामध्ये C डबल बॉन्ड हा कार्बोनिल ग्रुप आहे, हा कॉमन आहे. आणि या सर्व लोकांचा आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे चॅप्टर येणार आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपल्याला अल्किल हॅलाइडचा अभ्यास करायचा आहे एका लेसनमध्ये. दुसऱ्या लेसनमध्ये आपल्याला अल्कोहोल आणि एथरचा मिळून अभ्यास करायचा आहे. तिसऱ्या केसमध्ये आपल्याला कार्बोनिल कंपाऊंडमध्ये आपल्याला अल्डिहाइड कीटोन आणि ॲसिडचा अभ्यास करायचा आहे. एस्टर पण काही प्रमाणात बघायला मिळणार आहेत. अमाइनचा नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड लेसन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अमाइनचा अभ्यास करायचा आहे.
त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी ही रिव्हिजनच आहे, कारण फंक्शनल ग्रुप आपल्याला 11वी झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला आठवत असेल आपण सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स बघितले होते. अल्केनचे सॅच्युरेटेड कंपाऊंड्स होते, त्याचबरोबर अल्किन्स आणि अल्काइन्स हे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड होते आणि यांच्या केसमध्ये आपल्याला मल्टिपल बॉन्ड्स बघायला मिळायचे. अनसॅच्युरेटेड कंपाऊंडच्या केसमध्ये आपल्याला मल्टिपल बॉन्ड्स बघायला मिळायचे. आणि मग सगळ्यांना आठवत असेल अल्किनच्या केसमध्ये सी डबल बॉन्ड सी, अल्काइनच्या केसमध्ये जे कंपाऊंड अल्काइन आहे त्यांच्या केसमध्ये सी ट्रिपल बॉन्ड बघायला मिळायचा. अल्किनच्या केसमध्ये डबल बॉन्ड बघायला मिळायचा. अल्किनच्या केसमध्ये सगळे बॉन्ड्स जे आहेत ते सिंगल बॉन्ड असायचे. सगळ्यांनी अजून एक गोष्ट लक्षात घे की या सगळ्यांच्या व्यतिरिक्त अजून एक केमिस्ट्री होती ज्याला आपण केमिस्ट्री ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणायचो. ती पण कार्बन केमिस्ट्री आहे आणि त्याला त्याचा एक वेगळा अभ्यास आहे. त्यामुळे प्रत्येक लेसनमध्ये या फंक्शनल ग्रुपला आपण जेव्हा ॲलिफॅटिक कार्बन चेन बरोबर म्हणजे ओपन चेन बरोबर या ग्रुपला जोडल्यानंतरचा परिणाम, त्याचबरोबर रिंगमध्ये इस्पेशली ॲरोमॅटिक कंपाऊंड्सला या ग्रुपला फंक्शनल ग्रुपला जोडल्यानंतर दिसणारा परिणाम यांचा आपण अभ्यास करणार आहोत. ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा माणूस आहे, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, बेन्झीन. एक लक्षात घ्या, मला असं वाटतं, माझी फिलॉसॉफी मला सांगते की जेव्हा मला कुठलेही फंक्शनल ग्रुप जोडायचे त्या केसमध्ये अल्केन्स आर ऑल्सो मेड अप ऑफ कार्बन अँड हायड्रोजन, अल्किन्स आर ऑल्सो मेड अप ऑफ कार्बन अँड हायड्रोजन, अल्काइन्स आर ऑल्सो मेड अप ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. जेव्हा आपल्याला हे फंक्शनल ग्रुप किंवा बेन्झीनमध्ये सुद्धा कार्बन हायड्रोजन आहेत. जनरल आयडियोलॉजीमध्ये जेव्हा हे कंपाऊंड्स आहेत या कंपाऊंडचा स्ट्रक्चरली विचार केला तर लक्षात येतं आपल्या की आपण हे जे मी यांना पॅरेंट्स म्हणेन, म्हणजे या लोकांपासून जेव्हा आपल्याला कुठंतरी अल्किल हॅलाइड तयार करायचं आहे, अल्कोहोल तयार करायचं आहे, अल्डेहाइड तयार करायचं आहे, कीटोन तयार करायचं आहे, ॲसिड तयार करायचं आहे, एस्टर तयार करायचे आहे, अमाइन तयार करायचं आहे, त्यावेळेस मला असं वाटतं की हे पेरेंट्स आहेत. अल्केन असेल, अल्किन असेल, अल्काइन असेल, बेन्झीन असेल किंवा इतर कुठलेही सायकलिक कंपाऊंड असेल, फार सायक्लोहेक्झेन असेल, कारण सायकलिक कंपाऊंड्समध्ये सुद्धा एक क्लासिफिकेशनची पद्धत आहे जी आपण या 11वीमध्ये स्टडी केली आणि ती आवर्जून बघा, परत एकदा ती रिवाईज करा, का तेव्हा आपण त्याच्यावरती बऱ्यापैकी वेळ घालवलेला आहे. पण हे जे सगळे पेरेंट्स लोक आहेत या सगळ्या लोकांना जेव्हा हे लोक अटॅच होणार आहेत त्यावेळेस जनरली या लोकांमधले हायड्रोजन काढून या लोकांना तिथे बसवलं जाणार आहे, बसवलं जाणार आहे. म्हणजे काय तर जर का उद्या मला अल्किल हॅलाइड तयार करायचं असेल आणि अल्किल हॅलाइडमध्ये हॅलाइड आहे, ठीक आहे, अल्किल जो ग्रुप आहे तो जर का सॅच्युरेटेड पार्ट असेल याचा अर्थ मी अल्केनच्या स्ट्रक्चरमधल्या कुठल्या तरी हायड्रोजनला रिप्लेस केलंय कशाने, हॅलोजननी. मी सांगितले, परत लेसन चालू झाले की त्या लेसनमध्ये परत मी याच्यावरती एक निर्णायक चर्चा करणारच आहे, नो डाऊट, नो डाऊट. पण आत्ता मी बोललेलं पण वाक्य महत्वाचं आहे, तेव्हा आता बोलूच. मी सांगितलं मग जेव्हा या लोकांपासून मी कंपाऊंड तयार करेल त्यावेळेस मी काय करेल,
मग मी अल्केनमध्ये असणाऱ्या कार्बन हायड्रोजनच्या स्ट्रक्चरमधला हायड्रोजन काढून हॅलोजन बसवेल. कुठेतरी मी जर का एखादं अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड तयार केलं, अनसॅच्युरेटेड कीटोन तयार केलं, अनसॅच्युरेटेड अल्कोहोल तयार केलं, तर त्या केसमध्ये मी त्या अल्किनच्या स्ट्रक्चरमधला, अल्किनचं स्ट्रक्चर म्हटला म्हणजे याचा अर्थ ज्या स्ट्रक्चरमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन्व्हॉल्ड आहे त्या स्ट्रक्चरमधला कुठला तरी हायड्रोजन काढून या लोकांना तिथं स्थान दिलेलं आहे. जर का मी अल्काईनचा विचार केला किंवा अल्काईन पासून एखादं असं मी स्ट्रक्चरली सांगतो, परत एकदा एखाद्या या फंक्शनल ग्रुपला जोडून एखादं जर का अनसॅच्युरेटेड कंपाऊंड प्रेझेंट असेल फंक्शनल ग्रुपला जोडून आणि त्या कंपाऊंडमध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर कुठंतरी तो त्या पॅरेंट त्याचा अल्काईन असणार आहे, त्या अल्काईन मधला कुठला तरी हायड्रोजन काढून तिथे या फंक्शनल ग्रुप जोडला गेला, अशी फिलॉसॉफी. बेन्झिनच्या केसमध्ये सुद्धा मी त्याच सॉर्ट आउटमध्ये बोलू शकतो. काही केसेसमध्ये थोडे मॉडिफिकेशन्स बघायचे आहेत आपल्याला, जे त्या लेसनमध्ये परत एकदा चर्चेला येतील. मी आता जे काही लेसन्स आहेत त्या लेसन्सबद्दल बोललो की त्या लेसन म्हणजे जेवढे फंक्शनल ग्रुप आहेत त्या फंक्शनल ग्रुपवरती आता लेसन्स आहेत आणि आता त्याच्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे या सर्व सेशन्समध्ये. आता पहिला लेसन स्टार्ट करतोय ज्याचं नाव आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. हॅलोजन डेरिव्हेटिव्जमध्ये लवकर आणि चांगलं समजावं म्हणून मी क्लासिफिकेशन शिकवतोय लगेचच आणि मग डिटेलमध्ये आपण बघूयाच की आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ज कशा पद्धतीने तयार करायचे आणि त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत. पहिलं बघूया क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. म्हणजे आता हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन बघायचं आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. त्यातलं जे पहिला पार्ट आहे हॅलो अल्केन, त्याचं एक्झाम्पल लिहितो मी. नावं वगैरे नंतर बघू, अजून नॉमेनक्लेचर असं मी काही आर्टिकल घेतलेलं नाही आहे. मी 3 व्यवस्थित उदाहरणं देतो बोर्डवर, समजून घ्या. नावं शिकवली जातील जेव्हा आपण नॉमेनक्लेचर बघू तेव्हा. आता इकडे बघा गंमत काय चालू. इथे हॅलोजन ज्या कार्बन स्केलेटनला अटॅच झाला, म्हणजे हे क्लासिफिकेशन कशावरती आहे तर ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. इथे हॅलोजन ज्या कार्बन स्केलेटनला अटॅच झालाय त्यात कुठेही डबल किंवा ट्रिपल बॉन्ड नाहीये, म्हणजे जे कार्बन स्केलेटनला हॅलोजन अटॅच झालंय ते सॅच्युरेटेड आहे. ते काय सॅच्युरेटेड आहे आणि म्हणून आपण कन्सिडर केले की हे जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार झाले ते अल्केन पासून तयार झाले आणि म्हणजे हा पार्ट कार्बन स्केलेटनचा पार्ट अल्केनकडनं आलाय म्हणून अल्केन आणि हॅलोजन म्हणून नाव हॅलो अल्केन. तुमच्या लक्षात येईल या स्ट्रक्चरमध्ये लगेचच कळतंय सगळ्यांना की हॅलोजन अनसॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनला अटॅच आहे आणि अनसॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनमध्ये 2 प्रकारचे कंपाऊंड येतात. काही प्रकारच्या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड दिसतात, काही प्रकारच्या कंपाऊंडमध्ये ट्रिपल बॉन्ड दिसतात. ते कुठलं कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे? डबल बॉन्डेड कंपाऊंड जे असतात त्यांना अल्किन म्हणतात. हॅलोजन आणि अल्किनचा पार्ट हॅलो अल्किन्स. वरतीच्या प्रमाणे मी हॅलो अल्किन्स बोललो, त्याचप्रमाणे या चित्रामध्ये मला क्लिअर कट कळते की हॅलोजन अशा कार्बन स्केलेटनला अटॅच आहे जो अनसॅच्युरेटेड आहे आणि जो अनसॅच्युरेटेड आहे त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड्स आहेत आणि ट्रिपल बॉन्ड्स असल्यामुळे तो अल्काईनमधनं कुठून तरी अल्काईनचा पार्ट आहे म्हणून माफ करा अल्काईनचा पार्ट आहे किंवा बरोबर आहे कुठून तरी तो अल्काईनमधनंच आणलेला आहे म्हटल्यानंतर अल्काईन आणि हॅलोजन म्हणून त्याचं नाव म्हटलं हॅलो अल्काईन्स. हॅलो अरिन्स हा अजून एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण ॲरोमॅटिक रिंग घेणार आहे आणि ॲरोमॅटिक रिंगला इकडे हॅलोजन अटॅच आहे. म्हणजे हॅलोजनला अटॅच असणारा जो पार्ट आहे किंवा हॅलोजन अशा पार्टला अटॅच झाला आहे जो ॲरोमॅटिक कंपाऊंडचा भाग आहे म्हणून त्याला म्हटलं हॅलो अरिन्स. बघा परत एकदा मी काय बोललो की हॅलोजन सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनला अटॅच आहे. त्या केसमध्ये आपण त्यांना म्हटलं हॅलो अल्केन्स. जेव्हा हॅलोजन अनसॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनला अटॅच आहे आणि अनसॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनमध्येही कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणाऱ्या स्केलेटनला अटॅच आहे त्या कंपाऊंडला म्हटलं हॅलो अल्किन्स. हॅलोजन ज्यावेळेस अनसॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनला अटॅच आहे आणि ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे त्या हॅलो डेरिव्हेटिव्हजला आपण म्हटलंय हॅलो अल्काइन्स. आणि हॅलोजन ज्यावेळेस
ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असतील त्यावेळेसच्या कंपाऊंड्सला आपण म्हणणार आहे हॅलो अरिन्स. बघा हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आहेत, म्हणजे हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज अशा पद्धतीने आपण क्लासिफाय केलेत ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. हॅलोजन ज्या हायड्रोकार्बन स्केलेटनला अटॅच आहे त्या हायड्रोकार्बन स्केलेटनच्या बेसवर आपण आत्ता हॅलोजन डेरिव्हेटिव्जला क्लासिफाय केलं आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं क्लासिफिकेशन आहे. अजून एक क्लासिफिकेशन सांगणार आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा चेक करा. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन सॅच्युरेटेड पार्टला हॅलोजन अटॅच असेल हॅलो अल्केन्स, अनसॅच्युरेटेड डबल बॉन्डेड कार्बन स्केलेटनला अटॅच असेल हॅलो अरिन्स, अनसॅच्युरेटेड ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंडला ट्रिपल बॉन्डेड कार्बन स्केलेटनला हॅलोजन अटॅच असेल हॅलो अल्काइन्स, ॲरोमॅटिक कंपाऊंडला हॅलोजन अटॅच असेल हॅलो अरिन्स. आय होप सो सगळ्यांना कळलं असेल मी काय बोललो आहे ते. बघूया दुसरी क्लासिफिकेशनची पद्धत. अजून एक क्लासिफिकेशनची पद्धत बघण्याच्या आधी मी इथे दिसतं ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन जेव्हा मी क्लासिफिकेशन शिकवत होतो त्यावेळेस मला अजून एक गोष्ट सांगायची होती, मी विसरलो, सॉरी. एक लक्षात घ्या, याला नाव हॅलो अल्केन म्हटलं. आता गंमत बघा, हा अल्केन आहे बेसिकली. पेरेंट अल्केन होता आणि त्या अल्केनमधला एक हायड्रोजन काढून तिथं हॅलोजन बसवला आहे. ओके, म्हणून नाव हॅलो अल्केन आहे. इकडे हॅलो अल्किन कन्सिडर करताना कुठंतरी पेरेंट हा अल्किन असणार. त्या पेरेंट अल्किनमधला हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय दिस हॅलोजन, सो इट इज हॅलो अल्किन. हा कुठंतरी अल्काइन असणार आहे आणि अल्काइनमधला एक हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय वन हॅलोजन. आणि ते दिसतं ऑन द बेसिस ऑफ सॉरी हॅलो अरिनच्या केसमध्ये बेन्झीन विल बी देअर. इट इज अन ॲरोमॅटिक कंपाऊंड. मग त्याच्या केसमध्ये सुद्धा वन हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय वन हॅलोजन. सगळ्यांना माहिती आहे इथे एक एक हायड्रोजन आहे. ओके, आता दुसरी पद्धत बघूया. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स, हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आर क्लासिफाईड ॲज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ज, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आणि काही केसमध्ये 3 हॅलोजनपेक्षा जास्त असतील तर वी आर गोइंग टू कॉल इट ॲज पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ज. तर बेसिकली सगळ्यांना दिसतंय जर का एखाद्या हॅलोजन डेरिव्हेटिव्जमध्ये एकच हॅलोजन असेल तर वी आर गोइंग टू कॉल इट ॲज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. जर का एखाद्या कंपाऊंडमध्ये एकच हॅलोजन दिसत असेल तर वी आर गोइंग टू कॉल इट ॲज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे दिस टू आर दी एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. आता या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसतंय की 2 हायड्रोजन्स, इथं पण तेच लॉजिक आहे. समजा तुम्ही इथं बघा की इथे CH3 इथला एक हायड्रोजन काढून एक हॅलोजन टाकलाय. इकडे पण बेन्झीन हा पेरेंट असणार आहे, बेन्झीन मधला एक हायड्रोजन काढून एक हॅलोजन टाकलाय. म्हणजे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये वन हायड्रोजन ऑफ द कंपाऊंड इज रिप्लेस्ड बाय वन हॅलोजन ॲटम. जेव्हा मी डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह घेणार आहे त्यावेळेस 2 हायड्रोजन्स आर रिप्लेस्ड बाय 2 हॅलोजन्स. या केसमध्ये सुद्धा इथे तुम्हाला दिसेल जेमिनल डायहॅलाइड आहे. का? कारण एकाच कार्बनवरचे 2 हायड्रोजन काढून 2 हॅलोजन बसवलेत. हे विसिनल डायहॅलाइड आहे कारण 2 शेजारच्या कार्बनवरचे 2 हायड्रोजन, ॲडजसंट कार्बनवरचे 2 हायड्रोजन काढून 2 हॅलोजन बसवलेत. ओके, दिस इज ऑल्सो ए डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. ओके, आता इकडे मी तुम्हाला ट्राय हॅलोजनचं उदाहरण दाखवलं ज्याच्यामध्ये 3 हायड्रोजन्स. याचा पेरेंट तुम्ही लिहू शकता CH3, इथे CH2 नाही, सॉरी CH आहे, CH3 CH2 CH3 प्रोपेन. 3 हायड्रोजन्स आर रिप्लेस्ड बाय 3 हॅलोजन्स. मग इट विल बी ए ट्राय डेरिव्हेटिव्ह. इथे पण बेन्झीनचे 2 हायड्रोजन काढून 2 हॅलोजन लावले होते. इकडे 3 हायड्रोजन काढून 3 हॅलोजन
दिसतात ते आपल्याला. म्हणजे दिस इज ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, दिस इज डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, दिस इज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आतापर्यंत वी हॅड क्लासिफाईड हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बेसिक आयडियोलॉजी कळली. हायड्रोजन काढायचं आहे आणि हॅलोजन बसवलेलं आहे आणि त्यापासून आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळाले. पहिल्या पद्धतीमध्ये आपण बघितलंय की जर का सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनच्या पाठला हॅलोजन अटॅच झाला तर त्याला हॅलो अल्केन म्हणायचं आहे. अनसॅच्युरेटेड डबल बॉन्डेड कार्बन स्केलेटनच्या बाजूला जर का हॅलोजन अटॅच झाला तर त्याला हॅलो अल्किन्स म्हणायचं आहे. जर का अनसॅच्युरेटेड ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंडच्या हायड्रोजनला रिप्लेस करून हॅलोजन अटॅच झाला तर त्या केसमध्ये आपल्याला हॅलो अल्काइन्स म्हणायचे. आणि या केसमध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये जर का हायड्रोजन काढून हॅलोजन अटॅच झाला तर त्याला हॅलो आरिन्स म्हणायचे. आणि इकडे आपण बघितलं दुसऱ्या पद्धत क्लासिफिकेशनची, ज्याच्यामध्ये आपण हे चेक करतो की आपल्या कंपाऊंडमध्ये किती हॅलोजन ॲटम आहेत, त्यानुसार आपल्याकडे टाईप पडलेत मोनो, डाय, ट्राय आणि पॉली. जर का खूप असतील तर या पद्धतीने आपण क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघितलंय. आता बघूया मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा डिटेलमध्ये अभ्यास. धन्यवाद. आता बघूया मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा डिटेलमधला अभ्यास.